नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आपला ऐपी असणार आहे मित्रांनो. तर आपला पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले सोलार गाव कोणते? तर पहिले सोलार गाव कोणते आहे मित्रांनो महाराष्ट्रातील? तर ते आहे कथडी. पर्याय 1. पुढील प्रश्न, भारताचा 2025 चा प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे कुठल्या देशाचे राष्ट्रपती होते? तर कुठल्या देशाचे होते? तर ते होते इंडोनेशिया. पर्याय 2. उत्तर आपलं बरोबर होईल. पुढील प्रश्न, 2025 मध्ये किती लोकांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर कधी? 2025 मध्ये. तर किती? तर 7. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. पुढील प्रश्न, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 प्राप्त डी मुकेश हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर डी मुकेश हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? तर ते आहे बुद्धिबळ ह्या खेळाशी संबंधित. पुढील प्रश्न, जागतिक शाश्वत शिखर संमेलन 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर कुठे करण्यात आले आहे? तर कशाचे? जागतिक शाश्वत शिखर संमेलन. तर ते नवी दिल्ली येथे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, मुंबईचे आद्य शिल्पकार व पहिले नागरिक अशा शब्दात नाना शंकरशेठ यांचा गौरव कोणी केला आहे? तर कोणी केला आहे? तर नर फाटक यांनी. पर्याय 1. पॅन संदर्भात बरोबर विधान ओळखा. तर पॅन संदर्भात कोणते विधान योग्य आहे मित्रांनो खालीलपैकी? तर ते आहे परमनंट अकाउंट नंबर. पर्याय 2. पुढील प्रश्न, दिल्ली मुंबई या नवीन राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक किती आहे? तर कोणत्या? दिल्ली आणि मुंबई ह्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचा. तर तो आहे NH 48. पर्याय 2. पुढील प्रश्न, मैत्री सेतू ह्या पूल भारताने कोणत्या देशासोबत बांधला आहे? तर कोणत्या देशासोबत मैत्री सेतू या पूल बांधलेला आहे? तर तो बांगलादेश ह्या देशासोबत. पुढील प्रश्न, नवे मंगरुळ हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात कार्यरत आहे? तर कोणत्या राज्यात? तर काय? नवे मंगरुळ हे कोणत्या राज्यात कार्यरत आहे? तर ते आहे कर्नाटक राज्यात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, अड्डधार. मित्रांनो हे अड्डधार नसून अड्यार आहे. काय? अड्यार. तर अड्यार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तर ते तमिळनाडू या राज्यात आहे. तर कोणतं शहर? अड्यार. पुढील प्रश्न, GST म्हणजेच होय. तर GST म्हणजे काय? तर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारतातील नंदादेवी या शिखराची उंची किती आहे? तर नंदादेवी या शिखराची उंची किती आहे मित्रांनो? तर भारतातील तर ते आहे 7816 मीटर. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आहे ही सर्वात मोठी बँक. तर सर्वात मोठी बँक भारतीय क्षेत्रातील कोणती आहे? तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. पर्याय 2 आपलं उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, 21 मार्च व 23 सप्टेंबर ह्या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी किती तासाचे असतात? तर कधी? 21 मार्च व 23 सप्टेंबर या दिवशी. तर ते असतात 12 तासाचे. पर्याय 2 आपलं उत्तर योग्य होईल. पुढील प्रश्न, भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेबाबत क्रमांक पटकावला तर जिल्ह्याचे नाव काय? देशातील पहिला. तर कोणता आहे मित्रांनो? तर ते आहे सिंधुदुर्ग. पर्याय 2 आपला उत्तर होईल.
ललिता बाबर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आघाडीची आहे. तर काय आहे मित्रांनो ते? ती धावपटू आहे. तर कोण? ललिता बाबर. पुढील प्रश्न. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर कोणता धातू आहे मित्रांनो तो? तर तो आहे जस्त. जस्त या धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. पुढील प्रश्न. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? तर खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते आहे मित्रांनो? तर ते आहे पेट्रोलियम. पर्याय 1. आपलं उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या कार्यांमुळे निर्माण होते. तर काय निर्माण होते मित्रांनो? तर खनन निर्माण होते मित्रांनो. तर समुद्रकडा भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या कार्यामुळे खनन निर्माण होते. पुढील प्रश्न. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थरचा ऱ्हास होत आहे? तर कोणत्या वायूमुळे मित्रांनो ओझोन थरचा ऱ्हास होत आहे? तर तो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. पर्याय 4. उत्तर आपलं होईल. पुढील प्रश्न. पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या? पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यात आहे ते? तर ते आहे मोखाडा या तालुक्यातील. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. 1857च्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार कोणी काढले? तर पहिले स्वातंत्र्य युद्ध हे उद्गार कोणी काढले होते? तर विदा सावरकर यांनी. तर कधी? 1857च्या उठावाबद्दल. पुढील प्रश्न. जोसेफ मॅगनीचे चरित्र कोणी लिहिले? तर कोणी लिहिलेले आहे? तर ते विदा सावरकर यांनी लिहिलेले आहे. पर्याय 2. पुढील प्रश्न. भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ती कुमुद शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न. 87वा महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने कवी नर्मद साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर कोणाला जाहीर झालेला आहे 87वा महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार? तर तो प्रा. लक्ष्मण तांबोळी यांना प्राप्त झालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एअरोड्रोम परवाना मिळाला आहे? तर महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाला मित्रांनो? तर अमरावती ह्या विमानतळाला. तर काय मिळाला आहे? एअरोड्रोम परवाना मित्रांनो. पर्याय 2. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? तर कुठे उभारण्यात येणार आहे? तर पानिपत येथे. तर काय मित्रांनो? तर मराठा शौर्य स्मारक. पुढील प्रश्न. वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कुठे होणार आहे? तर ते शिर्डी येथे होणार आहे मित्रांनो. तर काय? वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन. तर कुठे? शिर्डी येथे होणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न. महात्मा फुलेंनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? तर खालीलपैकी कोणता ग्रंथ त्यांनी लिहिलेला नाही आहे मित्रांनो? तर त्यांनी इशारा ह्या पण लिहिलेला आहे, तृतीय रत्न पण लिहिलेला आहे, सत्या, अजून शेतकऱ्याचे आसूड हे पण. तर ह्या बडीयोग त्यांनी लिहिलेला नाही. तर आपले योग्य उत्तर काय होईल? पर्याय 4. पुढील प्रश्न. ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून गणले जाते? तर कोणते आहे मित्रांनो? तर सर्वात दक्षिणेकडील ठिकाण तर ते आहे इंदिरा पॉइंट. पर्याय
3 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? तर कथकली हा केरळ या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न, ग्रामगीता कोणी लिहिली? तर ग्रामगीता संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न, कुष्ठरोग हा रोग कशामुळे होतो? तर कुष्ठरोग हा जीवाणू यामुळे होतो. तर जीवाणूमुळे होतो मित्रांनो कुष्ठरोग. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर कोणाची? उच्च न्यायालयीन न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? तर तो इन्सुलिन या कमतरतेमुळे मधुमेह होतो मित्रांनो. तर पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारतातील राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर कशाचे? घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते मित्रांनो. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदचा सचिव कोण असतो? तर कोण असतो मित्रांनो? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे असतो. तर पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो. पुढील प्रश्न, संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? तर कोणते आहे? तर ते आहे CPU. संगणकातील डेटा प्रोसेसिंग युनिट CPU हे आहे मित्रांनो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसले नाही म्हणजे बसलेले नाही आहे? तर खालीलपैकी कोणते राज्य आहे मित्रांनो? ते भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बसलेले नाही. तर केरळ मित्रांनो. तर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही. तर काय? केरळ. पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर कोणाचा उल्लेख होतो? तर पिंगली व्यंकय्या यांचा उल्लेख होतो मित्रांनो. पुढील प्रश्न, धुव्वा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्या किनाऱ्यावर वसलेले नाही? तर बसलेले नाही आहे मित्रांनो. तर कोणत्या? तर केरळ. केरळ या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले नाही. पुढील प्रश्न, देशातील कोणत्या नदीच्या प्रवाह मार्गात जबलपूर जवळील भेंडा घाट येथील धुव्वाधार धबधबा निर्माण झालेला आहे? तर नदीच्या प्रवाहावर. तर कोणत्या नदीच्या प्रवाह मार्गावर मित्रांनो? तर त्या नर्मदा नदीच्या. पुढील प्रश्न, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? तर तो नर्मदा नदीवर आहे. तर काय? सरदार सरोवर प्रकल्प. पुढील प्रश्न, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे डोळे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर कोणी दिली? तर ती सय्यद अहमद खां यांनी दिलेली आहे उपमा. पुढील प्रश्न, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तोरणमाळ हे पठार तर हे नंदुरबार जिल्ह्यात आहे मित्रांनो. पर्याय 2. पुढील प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? तर जिनवा येथे आहे. तर कशाचे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय. पुढील प्रश्न, सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण नियमांचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला? तर तो न्यूटन यांनी लावलेला आहे मित्रांनो. पर्याय 3. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते मित्रांनो. तर पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. धन्यवाद.